कोणत्याही पक्षात असू दे ते शेवटी नाही दम दिलं त्याला असलं काय समाजासाठी लढणारा मनुष्य, लढणाऱ्या माणसाला लोकशाहीप्रमाणे लढतो ही गोष्ट होते की आपलं काही महाराष्ट्र संस्कृती काय करायचं समाजासाठी लढणारा माणूस ते मी माझ्यासाठी लढणार. माईक चालू केलं का? बंद कर. भाषण त्याचं आमचं होईल. तुम्ही म्हणणार घेऊ नका, मी म्हणणार घेणार. तू इकडं कोण घुसला आणि आरोप नाही करत कोण फक्त भुजबळ साहेब किती करायला पाहिजे होते मारून टाकायला निघाला मला असं कसं करा. जेव्हा आम्हाला ही माहितीच आली आम्ही फक्त सांगितलं ही माहिती आहे तिची चौकशी करा. उघडलं मला आता पंकजा ताईंच्या पण बोलले वाटत काहीतरी बातम्याला लोक म्हणत होते मला प्रत्येक नेत्याला प्रत्येक अधिकाऱ्याला टाकून होतं बिना सरकार बिना सरकारांना याद राहते. एक सांग त्यांच्या आम्ही किंवा असं पंकजा मुंडेंना पण बोललो आरोप केला का तुम्ही करणार आहेत म्हणून किंवा घातपात करणार आहेत म्हणून आरोप केला का नाही मग बोलू शकतो. मग मोठं कसं काय बोलू सगळ्यात मोठी आहे ना होऊन पत्रकार आपलं पण आहे तिथं मला त्या वडील बोलून दे लगेच सांगतो आपला अर्ज घ्या आधी चला मुख्यमंत्र्याला सांगतो आमचा विषय. तुम्ही काय चालले कुठे या बसा बसा तुम्ही गर्दी बाहेर राहा बरं सगळे मी म्हणाला नाही कसं बोला लोक स्वराज्यासाठी आमदार साहेब लोक स्वराज्यासाठी लढले शहीद झाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शहीद झाले. आम्ही तेव्हा जन्म नव्हता आमचा आम्ही तिथं कामी नाही आलो स्वराज्यासाठी लढायला कारण आमचा जन्मच नव्हता किंवा आम्ही याच्यात नव्हतो. आता आम्ही समाजासाठी मरण आलं तर हॅलो बदरच्या बाजूला साहेब म्हणून ते जे प्रकरण ते कुणाचं ठरवलेलं आहे शासनाने जे म्हणलेले त्याच्यात नारपूरची त्यांनी मार्ग घेतला महाअर्ज आधी कसा द्यायचा आहे आम्हाला मायना सांगा किंवा तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना लगेच सांगा माझ्या अगोदर नारपूर माझी सगळी चौकशी करा मी तयार आहे. मीच करतो नार्को टेस्ट खोटा असं आता पण लटपट उडल असता माणूस खोटं पचायचं म्हणल्यावर आता वार करणारे पाहिजेच नाही बाबा. एका बापाच्या अवलाद द्यायचं 12-13 जणांच्या अवलाद नाही. भाजपचे आमदार नारायण कुचे हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत.
जरांगे पाटलांनी आज 2 पत्रकार परिषदा घेतल्या. पहिली पत्रकार परिषद सकाळी 11 वाजता. यावेळेला त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केलेला आहे. आम्हाला नसतो देऊ, मारणारा असतो, मारून टाकणारा असतो देऊ. दुसरा रोड बंदोबस्त, जो बंदोबस्त जो मारून टाकणार आहे त्याला असतो, ज्याला मारणार आहे त्याला नसतो. आम्हाला गरज नाही त्याची. जरांगे पाटलाचं आज त्यांच्या डोळ्यात बंदोबस्त वाढवून दिला पाहिजे. नाही, मुख्यालयामधून वाढून टाकलं ना सकाळी. पूर्णच झाली पाहिजे. सरकार आपलं आरोप प्रत्यारोप म्हणून शेवटच्या प्रतावित गेला पाहिजे. घेतली ना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतली. राऊंड करू किती तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतली? हा त्यांची एक मागणी आहे, तुम्ही एक अर्ज घेऊन टाका त्यांच्या सहकारी जरांगे पाटलाचा, की त्यांचं म्हणणं आहे, मला ते सांगितलं होते सीएम ऑफिसला बोला की माझी नार्को टेस्ट करून घ्या, दुधान पाणीच पाणी होईल. ते देते ना तुम्ही, आपल्याला काय त्याच्यात. हा, मी अर्ज पाठवून तुम्ही त्यांचा अर्ज घेऊन टाका, कोर्टात पाठवून द्या. मध्ये येऊन एक अर्ज आहे ना, तुमचे सहकारी SP साहेबाला देऊन टाकलेत लेखी, घेऊन द्या. हा मॅसेज सुद्धा टाकले आहे मी. हा मोगाच गृहमंत्र्याला आणि त्यांना दोघाला सुद्धा की आम्ही आमची नार्को टेस्ट घेऊन टाका चला. नाही पण आपण अर्ज उद्या सकाळी आम्ही मीडियात म्हणलो तर उद्या सकाळी आम्ही अर्ज पोहोच करतो आमच्या हाताने. लय जाता अर्ज द्यायला डायरेक्ट मी जातो. याचा जातीय रंग किंवा ओबीसी रंग द्यायचं काम नाही, हे घातपाताचा विषय. हा इथं नार्को टेस्ट होऊ दे दोघांची. ते CBI म्हणून तुम्ही त्याच्या पुढची असली तर ती घेऊन या चौक, आता सुट्टी नाही. कारण जीवावर उठायची काय गरजच नव्हती इतक्याला. संतोष देशमुखांचा तुम्ही खून केला तर आम्ही जीवावर नाही उठलो तुमच्या. संतोष देशमुखांचे भाऊ घेतला नाही. त्या गंगाधर काळकुट्याला बी आमच्या बीडच्या म्हणी याला डुकरासारखं धरून नेतो म्हणी, त्यालाही मारून टाक. बघितलंय ते टीव्हीवर. चुकीचं